गुड मॉर्निंग. तर आज आहे भाऊबीज. सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी उठले, रेडी झाले, त्यानंतर ब्रेकफास्ट केला. आज ब्रेकफास्टमध्ये होता उत्तप्पा. त्यानंतर पटकन आवरलं आणि छोटंसं डेकोरेशन केलं, कारण की आज भाऊबीज आहे. संध्याकाळी पप्पांना ओवाळलं, त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर माझ्या भावाचं म्हणजेच ओमचं सुद्धा औक्षण केलं. आणि तो मला जरासा त्रास देत होता, तो माझ्या पाया पडत नव्हता. मी त्याला म्हणत होते, अरे पड, कारण की तू माझ्यापेक्षा लहान आहे. थोडीशी मज्जा. त्यानंतर आम्ही गेलो होतो विजय सेल्समध्ये. तुम्हाला लवकरच कळेल की आम्ही काय शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. बाहेर पडलो आणि खूप जास्त पाऊस. कळतच नव्हतं की एवढा पाऊस पडतो आहे. त्यानंतर लाईटिंग आणि पाऊस खूप छान कॉम्बिनेशन होतं. म्हटलं की चहा तर पिलाच पाहिजे. त्यामुळे चहा पिला आणि त्यानंतर जायचं होतं मामाकडे, कारण की आज मामाकडे भाऊबीज होती. मामीने छानशी रांगोळी काढली होती. त्यानंतर मम्मीने मामाचं औक्षण केलं, त्याला ओवाळलं. त्यानंतर मामीने माझ्या काकांना आणि पप्पांना दोघांचं पण औक्षण केलं. खूप जास्त जण आले होते, मामीच्या तिकडचे, म्हणजे आमच्या आडनावचे बहीण भाऊ वगैरे. आज डिनरमध्ये होते जिलेबी आणि व्हेज बिर्याणीची बाहेरून ऑर्डर केली होती. असं होतं आजचा दिवस. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री.